आमचं पिकलेलं शेवटचं पान. आजी. आजी हे खूप जिव्हाळ्याचा विषय. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आजीविषयी वेगवेगळ्या आठवणी दडलेल्या असतात. आपण प्रत्येकाने आपल्या बालपणी नव्हे तर आपल्या जवानीत सुद्धा आजीचे प्रेम अनुभवले आहे. आजीने आपल्याला कशा प्रकारे लाडप्याड केला याचे अनेक उदाहरणे आपल्याकडे असतात. आजी हे एक प्रेमाचं नातं आहे, ज्याने की आपल्याला आपल्या बालपणी अनेक गोड अशा आठवणी दिलेल्या आहेत. अशा या आमच्या आजीला भेटायला आम्ही निघालो होतो, कारण ती आजारी होती. तिला बरे नव्हते. तिचा हाल हवाल घेण्यासाठी, तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आजीला भेटायला गेलो होतो. तर आता पाहूया आजी काय करते ते. आका करता मग घेऊन जायचं. त्याला काय म्हणतात अक्का इकडे अक्काला बोल ना. वाढला काय नाही अजून व्हायचा होईल. अर्ध झालाय. कधीच चार यांनी पण करावं लागेल ना. आता डोकं तेला नको द्या. तेल चांगला तो डोकं इचरून घालतो. ते नाही हे करायचं, पुसायचं थोडं चेहरा ते. हां हां दवाखान्यात पहिलं लय झाले, डोळे असे झाले ते. आता आता चांगलं झालं ते डोळे. हां हां सूज पण कमी झाला. सूज नाही पाहिजे. तो चेहरा सुजला थोडासा. आता सूज नाही काय नाही.
ते एक्सरेला काढले तुम्ही छातीचा फोटो काढला होता ना तो पोत काढली होती ते ठेवता येत नाही ना समोर तुला माळ काढले लागलं माळीचं हो हा हा गाठ तोडली म्हणते गाठ ती दुसरीला होते 2 महिन्याला फिरकी नव्हती ना 2 महिन्याला कुठे फिरकी होती हा तिची मुंगीला ठेवली होती हा पण ते माळ तुटा ना माळ लय पक्की होती मग ते का वरून काढ डोक्यातून काढून घेतली मग हा कारण ते तुटा ना ते का चालावं आणि छातीचा फोटो काढायचा मग कसं काय काढावं हा ते याचं नायलॉन दोरात वाटतं ते मावशीकडे आहे ते ठेवलं कोण आहे नको थंडी वाजते